नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं इंटरेस्टिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. मी आता आहे हिरानंदानीमध्ये, आपली पवईमध्ये येतं. विक्रोळीपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्हा लोकांना मित्रांनो माहितीच असेल पवई हिरानंदानी. देखो ना देखो. हिरानंदानीमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे. आम्ही एक काळी म्हणजे एक वेळ होता असा, ज्यावेळेस मी स्विगी झोमॅटो मारायचो, त्यावेळेस हिरानंदानीमध्ये फिरायचं म्हटलं तर 10 मिनिटात फिरून यायचं व्हायचं आमचं. आता अर्धा तास लागतो फिरण्यासाठी. तुम्ही लोक फिरायला येणे प्लॅन करत असाल पवईमध्ये, तर आपलं पवई प्लाझाच्या समोर एक गार्डन आहे, फिश गार्डन आहे. BMCचंच आहे. खूप छान गार्डन आहे, येऊ शकता तिथे. बाकी हिरानंदानीमध्ये फिरण्यासारखं आहे. मॉल तर आहेत. हिरापन्ना मॉल झाला, गॅलेरिया, शॉपिंग सेंटर झाला, डीमार्ट पण तर आहेत. दिखाव्यासाठी तर सुप्रीम बिझनेस पार्कसुद्धा खूप छान आहे बघायचं झालं तर. आणि मुळात पवई लेक वगैरे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, आपण फिरू शकतो पवईमध्ये. पवई लेकमध्ये गणपती विसर्जन तिकडे करतात त्या बाजूला. मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो मी ना मगाशी, हे फिश गार्डन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून आहे, तिथे येऊ शकता. अपोजिटला हा पवई प्लाझा म्हणून आहे, त्याच्या अपोजिटच आहे ते गार्डन. आणि मी चाललोय आता वाघबीळला. कमेंट करून सांगा कोणी जर तिकडे वाघबीळमध्ये असेल तर. आणि आपला सुटलेला आहे सिग्नल. लास्ट टाइम तुम्ही बघितला असेल आपल्या IIT मार्केट नाही, IIT मेन गेट जवळ ॲक्सिडेंट झाला होता. तो हाच स्पॉट आहे जिथे ॲक्सिडेंट झाला होता. खड्ड्यांमध्ये गाडीचं हे झालं होतं संध्याकाळच्या टायमाला. आणि ती गाडी त्याच्या अंगावरून गेली. मोठी डंपर होता, कचऱ्याची होती का कोणती होती माहीत नाही एवढं. पण आपल्या एरियामध्ये इथे असं होतं आहे, त्याला दोष कोणाला द्यायचा आपण? रस्त्यालाच दोष देणार ना शेवटी, कारण कोणाला दोष नाही देऊ शकत आपण, कारण रस्त्यामुळं गेलाय त्याचा जीव मित्र. आता हा IIT मेन गेट. मेट्रोचं काम चालू असल्यामुळं ही 4 चाकी गाडी आणून लावली इथे, त्यामुळं ट्रॅफिक जास्त होण्याची शक्यता आहे आणि होते इथे. संध्याकाळी बघा, इथे काम चालू आहे पण हिची काहीच गरज नसताना इथे ठेवलेले आहेत, एका बाजूला करून नाही ठेवत. हा आहे गांधीनगरचा फ्लायओव्हर. आणि इकडे काचेची नवीन बिल्डिंग बनते, काम अजून चालूच आहे. मित्रांनो, असे ओव्हरलोड काम कधी करत नका जाऊ. बघा, आपल्या जीवाशी खेळायचं नाही अजिबात. त्या दादाने बांधले बघा कसं गाडीला. पुढचा हँडल जर इकडचा तिकडं नाही झाला तर आपला जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे जास्त मोठे काही पार्सल घेत जाऊ नका. हाच तो सिग्नल आहे मित्रांनो, जोगेश्वरीपर्यंत याची ट्रॅफिक जाते. संध्याकाळच्या टायमाला आपण बोलतो ना एवढी ट्रॅफिक आहे JBLRला, तर तो हाच सिग्नल आहे जो लेफ्ट मारला तर ठाणे जातो आणि राईट मारला तर मुंबई. सोल्युशन काही निघत नाही आहे इथल्या ट्रॅफिकचं.
मेन सिग्नल आहे, तर काही ना काहीतरी करायलाच पाहिजे उपाययोजना. आपण चाललो आहे वाघबेळ आहे कस्टमरच्या घरी डिलेवरी द्यायला. वाघबेळ ॲक्च्युली जास्त मी जात नाही वाघबेळमध्ये, क्वचितच आमच्याकडे कस्टमर येतातच. आणि तुम्हाला मी दाखवतो पुढे. मित्रांनो, एक कॉल आला आहे आपल्याला, कॉल पडलेला आहे पिकअपसाठी. मी चाललो आहे पिकअपला आता, दाखवतो तुम्हाला मुलुंडचा. हा पाईप कसला आहे समजत नाही, एवढा मोठी वजन घेऊन चाललं आहे. भावांनो, मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणूस आपला यूट्यूबला व्हिडिओ टाकतोय, कोणी पण असू द्या. सपोर्ट करा. मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. आपण आता सपोर्ट नाही केला तर मग माणूस मोटिव्ह कसं मिळेल त्याला की पुढे व्हिडिओ करण्यासाठी. तर फक्त व्हिडिओज टाकत राहिला आणि त्याला लाईक नाही मिळाले, सबस्क्राईब नाही झाले, शेअर नाही झाला, कमेंट नाही आल्या, तर तो व्हिडिओ टाकणं बंद करून टाकेल. मी माझं नाही सांगत आहे मित्रांनो, मी ब्लॉगरचं सांगतोय. भाई डायरेक्ट टर्न मारतोय हा. हा नवीन ब्रिज बनवल्यापासून आहे ना ट्रॅफिक खूप कमी झाले इकडे नाहूरमध्ये. हा नाहूरचा ब्रिज आहे, तो कनेक्टेड आहे पुढे गोरेगाव. मामा आले, कॉल त्या दुसऱ्याला केला होता. मामा आले, 2 डिवाइस असतील बहुतेक याच्यामध्ये, त्यांना नाही एवढं, पण ठीक आहे. आले तर घेऊनच टाकूया. आता आपल्याला पार्सल घ्यायचंच आहे. निघालो आहे आता मुलुंडवरून, चाललो आहे घोडबंदर रोड वाघबेळचा. हे वाघबेळ ठाण्यामध्येच येत आहे, म्हणजे घोडबंदर रोडला आहे. इथे मोठी गाडी बंद पडली आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त झाले. क्या बात कर रहे? मुळात बंद पडले की हो बंदच पडले. त्यामुळं टोचनवाले पण आले त्या गाडीला घेऊन जायला. इथे ट्रॅफिक होते, त्यामुळं लवकर मदत मिळते ह्या रोडला. गाय देखो ना, देखो ना गाय देखो ना. विचारतो आपल्याला प्राईस कितीचा घेतला आहे कॅमेरा. मी त्याला सांगितली, तो बोलतो खूप छान छान छान. त्याला आवडला ॲक्च्युली आपला जो सेटअप केला आहे ना, तो सेटअप आवडला त्याला. काय कळत नाही आहे, सगळेजण विचारतात गोप्रो 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 का करतात गोप्रो. मुळात मी DJIचा ॲक्शन 4 कॅमेरा घेतला आहे, त्या मला हेच कळत नाही आहे. सगळेजण विचारतात की गोप्रो 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 असं काय आहे गोप्रोमध्ये. DJI कंपनीसुद्धा खूप छानच आहे ना, त्याच्यामध्ये पण खूप सारे फीचर्स आहेत. तुम्ही सगळ्या काय कोणत्या जशा पाहिजे तशा प्रकारच्या व्हिडिओ काढू शकता. त्यामध्ये सिनेमॅटिक आहे, 4K मध्ये सिनेमॅटिक वगैरे खूप काही आहे. वाईड आहे, अल्ट्रा वाईड आहे, स्टँडर्ड आहे, खूप सारे त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. तू समजा की गोप्रो गोप्रो का करत असतात म्हणून. मला एक मगाशी एक जण मिळाला होता, त्याला तो पण बोलत होता गोप्रो आहे क्या. मी म्हटलो नाही, गोप्रो नाही आहे, DJI ॲक्शन 4 कॅमेरा आहे. त्याला सांगितलं मी एवढा बजेट झाला माझा, मी पूर्ण हे घेतलं आहे, सेटअप घेतला. त्याच्यामुळं तो सेटअप त्याला दाखवला पूर्ण, तेव्हा त्याला आवडलं. तो बोलतो मला पण चालू करायचं आहे चॅनल माझा. मी म्हटलो ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे जर नवीन चॅनल चालू करत असेल तर. तसं बोलता बोलता तो आपला सबस्क्रायबरच निघाला. आपल्या पुढे चाललंय BMW आहे. खूप छान टॅटू वगैरे काढलेत त्याने. तो पण बहुतेक ब्लॉगरच असावा, कारण त्याने सेटअप तर दिसतोय मला.
सेटअप खूप छान केलं त्याने. BMW 310 रेस मला आवडते ती गाडी, पण आपण घेऊ शकत नाही. मैं गरीब हूँ. ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे का मित्रांनो, मी तो हेल्मेट घातला आहे ना, हेल्मेट खूप छान आहे, छानच आहे, त्यामध्ये काय वाद नाही, पण मला तो खूप फिट बसतो आहे. त्यामुळं बोलताना थोडं मला हे होतं आहे, प्रॉब्लेम होतो आहे. हे म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे. तर मला नवीन हेल्मेटसुद्धा घ्यावं लागणार आहे. तर हे हेल्मेटसुद्धा मी नवीनच घेतलं आहे. आताच 15 दिवससुद्धा पण नाही झालेत. कस्टमरने आपल्याला पाठवलं आहे लोकेशन, आपल्याला जिथे जायचं आहे वाघबीडमध्ये. त्यांना बोललो मी मला लोकेशन पाहिजे, कारण मला इझी होईल तुमच्याकडे यायला. तर त्यांनी आपल्याला पाठवलं आहे लोकेशन. आता आपण पोचूया कस्टमरच्या लोकेशनवर. आपल्याला दाखवतो 3 मिनटं 1.2 किमी तुम्हाला दाखवतो पुढे. कस्टमर समोरच उभा आहे बहुतेक, त्यांनाच द्यायची ऑर्डर. ऑनलाईन ऑर्डर केली होती वासुदेव बघूया. आपला डिलेवरी झालेली आहे आणि आपण चाललो आहे दुसऱ्या स्टोअरमध्ये. त्या स्टोअरमधून आपल्याला जे पिकअप करायचं आहे तिथे. तुम्ही बघा इथे क्रिसमस ट्री बनवले, दिसत असेल तुम्हाला. अजून खूप काम चालू आहे, आज उद्यामध्ये होऊन जाईल. हे 31 पर्यंत असतं. ह्या ज्या डेकोरेशनमुळं पब्लिक इकडं खूप अट्रॅक्ट होते. हे स्टोअर आहे ज्यातून आपल्याला पिकअप करायला लागतं. आता पिकअप करून झालं आहे आणि निघायचं ह्याच्यात आहे. भावांचा सपोर्ट आहे आपल्या स्टोअरमधल्या, जेवढे पण आपले भाव आहेत ना सगळ्यांचा सपोर्ट आहे. येस, सबस्क्राईब करून गेला त्यांनी. माझ्या ह्याच्यातून सबस्क्राईब केलं आणि माझं त्याच्या ह्याच्यातून सबस्क्राईब केलं. छान आहे, छान आहे. इकडून कमी करतो बघ. क्वेश्चन मारतोय, जनाची गाडी बंद पडली. घेतलाय व्हिडिओमध्ये. आपण आलोय आता जवळपास ऑफिसच्या. एक 5 मिनिटातच पोचतो, तुम्हाला दाखवतो.